नमस्कार, मी हेमाली. आपण पाहताय झी24 तास एक पाऊल. हिंगोली जिल्ह्यातल्या वापटी गावातल्या हानवते कुटुंबीय सध्या आनंदी आहेत. अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यानं 4 वर्षांचा बंटी हानवतेचा हात उडालेल्या पत्राखाली आला आणि पंजा तुटून वेगळा झाला. मात्र नांदेडमधल्या डॉक्टरांनी काळाचं भान ठेवून सामाजिक बांधिलकी दाखवत मोफत शस्त्रक्रिया केली आणि बंटीला अधू होण्यापासून वाचवलं. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात वापटी या छोट्याशा खेड्यातील हानवते कुटुंबियांवर काही महिन्यांपूर्वी संकट कोसळलं. अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यानं हानवतेंच्या घरावरचा पत्रा उडाला आणि त्यांच्या 4 वर्षांच्या मुलाच्या हातावर पडला. त्यात त्याचा पंजा तुटला. गावकऱ्यांच्या मदतीनं हा पंजा कसाबसा पत्र्याखालून शोधला. छोट्या बंटीला तातडीनं गावातील डॉक्टरांच्या मदतीनं नांदेडमधील प्लास्टिक सर्जनकडे नेलं. तसंच त्याचा पंजाही पिशवीत घालून नेला. घरी फेकून देण्यापेक्षा साहेबाला दाखवून फेकून द्यावा म्हणलं. मग इलाज नाही म्हणलं, पण साहेबापासून आणोस्तोर तर आम्हाला वाटलंच ना होईल साहेब काहीतरी त्याचं हे करतील, जमते म्हणतील नाही तर नाही तरी म्हणतील असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही ते हात इथं काढला. अडाणी अशिक्षित हानवते कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहून डॉक्टरांनी बंटीवर मोफत प्लास्टिक सर्जरी केली. डॉक्टरांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे चिमुकल्या बंटीचा हात पुन्हा जोडला गेला. आता बंटी या हाताने सर्व कामं करू शकणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही ही अवघड शस्त्रक्रिया लवकर आणि मोफत केल्यानं डॉक्टरांचं कौतुक केलंय. डॉक्टरांकडे समाज ज्या पद्धतीने पाहतो त्या दृष्टिकोनातून डॉक्टरांचं वर्तन असावं असं डॉक्टर म्हणून मलाही वाटतं. आणि आजच्या या घटनेमुळे पुनश्च असं अधोरेखित झालेलं आहे की डॉक्टर हा रुग्णांना जीवदान देणारा असतो. एका लहान मुलाचा म्हणजे 4 वर्षाच्या मुलाचा हात जोडणं आणि त्याला पूर्ण पुढचे 50 वर्ष अपंगत्वापासून वाचवणं हे एकच ध्येय डोळ्यासमोर होतं की याचा कसाही करून हात जुळणं आवश्यक आहे. नाही तर हे लहान मुलं आत्ता जर अपंगत राहिलं तर जन्मभर याच्याकरता अपंग म्हणून शिक्का बसेल. आणि त्याच्यामुळे ते आव्हान बाकी कशाचीही पर्वा न करता करत राहिलो. स्त्री भ्रूण हत्येच्या घटनांमुळे डॉक्टरी पेशातील अपप्रवृत्ती समोर आली. मात्र बंटीबाबत घडलेल्या घटनेमध्ये डॉक्टरांच्या सामाजिक बांधिलकीमुळे बंटीचं अपंगत्व टळलं. झी24 ताससाठी नांदेडहून केशव घोणसे पाटीलसह अनुपमा खनविलकर, मुंबई. इथं घेणार एक छोटासा ब्रेक. पाहत राहा झी24 तास एक पाऊल पुढे.